सभेच्या पटलावरचं माझं भाषण तुम्ही तपासू शकता. मी तेव्हाच सांगितलं होतं की हे सरकार जे करत आहे त्याच्याने महाराष्ट्र पेट घेईल आणि महाराष्ट्राचं हजारो वर्षाचं जे सामाजिक स्वास्थ्य आहे त्याच्यावरती भेगा पडेल, त्याची चादर फाटेल. सरकार दोन्ही समाजांशी खेळत, कधी ओबीसीला तुस्कारत होतं, कधी मराठ्यांना तुस्कारत होतं. निर्णय घेण्याची क्षमता नव्हती. आता निर्णायक वेळ आली आहे, समोर इलेक्शन आहे, मग करायचं काय? बिल फाडके फेक दो, एक ह्याच्यावर फेका, एक त्याच्यावर फेक. अहो तुमच्याकडे 206 ची मेजॉरिटी आहे ना, मोदी साहेब आहेत तुमच्यावरती, निर्णय घ्यायला अडचण कुठे तुम्हाला? तुम्ही आजपर्यंत विरोधी पक्षाला कधी विश्वासात घेतलं का? या महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे, किंवा महत्वाचे सामाजिक प्रश्न उभे राहतात तेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र बसतात आणि त्याच्यातनं मार्ग काढतात. तुम्हाला दोन्ही समाजांना मूर्ख बनवायचे, तू मूर्ख, आणि तुम्ही बनवत गेलात आणि आता काहीच होत नाहीये. मग बिल कोणावर पाडायचं? विरोधी पक्षांवर. आमचं काय संबंध? तुम्ही आम्हाला कधी बोलवलेलं बैठकीला? आम्हाला कधी बोलवलेलं का बैठकीला? तेव्हा आता तुमची ताकद आहे, तुम्ही निर्णय घेतलेत, गुलाल उधळलेत, टिके लावलेत, शिवाजी महाराजांसमोर शपथ घेतली. आता तुम्हाला जो निर्णय घ्यायचा